आता तुम्ही जो काही व्हिडिओ बघणार आहात ना तो जवळजवळ 3-3.25 महिन्यापूर्वीचा आहे. म्हणजे आम्ही फिरायला गेलेलो 2 दिवसाच्या ट्रिपवरती आणि त्यावेळेस असं झालं की मी तो व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतर पोस्ट करणं झाला नाही आणि आम्ही फिरायला गेलो. त्याच्या 8 दिवसानंतरनं माझे सासरे एक्सपायर झाले. तर मग त्यामध्ये तो व्हिडिओ काही मी पोस्ट केलाच नाही. नंतर जेव्हा पोस्ट करायला लागले व्हिडिओज तेव्हा मी रेग्युलर रुटीनचे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत होते. पण मी आता जेव्हा गॅलरीमध्ये खूप खाली गेले त्यावेळेस मला लक्षात आलं की हे जे व्हिडिओज आहेत ते पेंडिंग आहेत, मला तुमच्यासोबत शेअर करायचे. वाटलं होतं की ते व्हिडिओ खूप जुने आहेत त्यामुळे नको शेअर करायला, पण परत असं वाटलं की आपण व्हिडिओ शेअर करूयात. म्हणजे कसं फ्युचरमध्ये मला सुद्धा ते बघता येईल, कारण त्या ज्या आठवणी आहेत 2 दिवसाच्या त्या खूप छान आहेत. म्हणजे ते 2 दिवस आमचे खरंच खूप छान गेले. तर म्हटलं चला आपण ते व्हिडिओ जो आहे तो एडिट करून पोस्ट करूयात. सो आज आणि उद्या असे 2 दिवस आपले 3 महिन्यापूर्वीचे व्हिडिओज येतील, म्हणजे 2च. त्यानंतर मग रेग्युलर रुटीनचे व्हिडिओ परत स्टार्ट होतील. सो हा व्हिडिओ मी शेअर करतेय, तुम्ही नक्की बघा पूर्ण. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आम्ही बाहेर फिरायला जातोय. कुठे जातोय काय जातोय तुम्हाला व्लॉगमध्ये पुढे कळेलच. तर अजून तर विजय झोपेतच आहे. मी उठली आहे जस्ट. सकाळचे 6:30 वाजले आणि शक्यतो एवढं सकाळी सकाळी मी उठत नाही, कधीतरीच उठती. तर आज उठली आणि सकाळचं वातावरण खूप छान झालेलं आहे. माझी झोप नाही झालेली. रात्री आम्ही पालखीच्या दर्शनाला गेलो होतो 1:30 वाजलेला. म्हणजे पूर्ण दिवस सोडून दिला आणि रात्रीच्या वेळेला आम्ही पालखीला गेलो दर्शनासाठी. तर त्यामुळे घरी येण्यासाठी पण लेट झालं आणि आमचे फ्रेंड आलेले गावाकडनं, त्यांचं आत्ताच लग्न झालेलं. सो ते पण आमच्यासोबतच. त्यामुळे मग लेट झाल्यामुळे झोप झाली नाही, पूर्ण डोळ्यांची आग होती आहे. म्हटलं चला आता लवकर उठून आवरूयात. तर आम्ही 2 जणी उठलो. ते 2 जण झोपलेले आहेत. म्हटलं त्यांना नंतर उठवता येईल, पहिले 2 जणी आवरून घेऊ आणि नंतर मग ते आवरतील. मग ते आज भर रस्त्या म्हणून ते असं उतरून जायला मी कमी नाही करणार. तिकडे काही करायचं असं. कुठे चाललो आपण? कुठे चाललो तर म्हणे चलो. चलो पण जातोय कुठे आपण? काळू काळू काय येते? स्मार्ट दिसतो. स्मार्ट मी छान दिसते. आमच्या दोघांपैकी कोण छान दिसत रे? काय छान आहे. कोण छान दिसत खरं सांग. चला उतरा तिघा पण. तू हलती का ना? मी तिकडे सोडून येणार आहे. गाडी द्यायला लागते. तुमच्याकडची कॅश, तुमचे ते ATM कार्ड, अजून काय मोबाईल वगैरे फक्त सोबत नाही. मोबाईल वगैरे सगळं मी घेऊन टाकते, तुम्हाला तिकडे सोडून देते. हायच मग दिंडीचा मार्ग. दिंडी तिकडे नाहीये. दिंडी महाबळेश्वरला नाही. एखादा झेंडा काढून घ्यायचा पण दिंडी महाबळेश्वरला नाहीये ना. काय फिर फोटो कुठून काढता मी मोबाईल घेतल्यावरती? बघू एखाद्याच्या याच्यामध्ये काढून कर मला माझ्या व्हॉट्सअपला टाक म्हणा. झुडिओ मध्ये आलोय आम्ही आणि ट्रायल रूम मध्ये. मी हा जो ड्रेस वेअर केलाय ना तर तो असंच म्हणजे जस्ट ट्राय केलाय मी. घ्यायचं तर नाहीये मला, जस्ट ट्राय केला. खूप छान आहे, मला खूप आवडला. बघू नेक्स्ट टाइम वगैरे घेईल असं लुक आहे त्याचं काहीसं. आम्ही जीन्स बघण्यासाठी आलो. मला पण एक घ्यायची होती आणि हिला पण घ्यायची आहे, पण आम्हाला काही साईजच मिळत नाही ह्याच्यामध्ये व्यवस्थित. ऍक्च्युली झुडिओला वगैरे बघितलं आम्ही, पण झुडिओचं कलेक्शन आम्हाला नाही आवडलं. त्याच्यामुळे आम्ही तो खाली म्हणजे त्याच्याच खाली एक हे होतं मॉल टाईप, सो तिकडे आलोय. अजून आमचं चेंजिंग रूम मध्येच आम्ही फक्त ट्रायल करतोय कपडे. आल्या व्यवस्थित? तुला नाही आवडलं का? छान दिसतोय का? पण बस हा थोडंसं ते आहे
पण बाकी छान दिसतं. जाऊ दे, मी तो दुसरा घालून बघ. तो घालून बघ मग. मी फक्त एक जीन्स घेतली जी की इथे साईडला आहे आणि बाकी मला काहीच घ्यायचं नव्हतं. तिला खूप सारी शॉपिंग करायची होती कारण तिच्याकडे आता नवीन लग्न झाल्यामुळे फक्त पंजाबी ड्रेस वगैरे आहे. सो त्यासाठी चालू आहे. आता आम्ही पुढे जाणार, भरपूर लेट होणार आम्हाला पुढे जायला. म्हटलं चला, ते दोघं जण आमच्या मागे लागले की लवकर लवकर आवडा. म्हटलं आवडत आहे. सो झुडिओमध्ये तर काय आवडलं नाही. मग इथे काहीतरी युनियन असं काहीतरी नाव आहे. सो तिथे आलो. तिथे आम्हाला सर्व काही आवडलं, कपडे वगैरे. आता चेंजिंग झालं सगळं करून बिल करणार. बिल झालं की मग लगेच आम्ही पुढे निघणार. तर पुढचं जे आहे ती जर्नी मी तुमच्यासोबत शेअर करते. तुम्ही असंच ब्लॉग कंटिन्यू करा. आमचं म्हणजे एवढं विचित्रपणा झाला आहे ना. झुडिओला गेलो, झुडिओला आवडलं नाही काही. त्याच्यानंतर मग झुडिओच्या खाली एक होतं कुठलं तरी शॉप. सो तिथे गेलो, तिथे कपड्यांची शॉपिंग केली. शूज आम्हाला घ्यायचे होते तिच्यासाठी, पण शूज तिथे काही मिळालेच नाही. म्हणजे होते पण आम्हाला ना आवडले नाही ते. मग आता इथे आम्ही आय थिंक भूगावमध्ये थांबलो आहे कारण आम्हाला तामिनी घाटला जायचं आहे. तर तामिनी घाटला जायचं म्हटल्यावरती इकडनं जायला लागतं. तर इथे भूगावला थांबलो आहे आणि भूगावच्या इथे एका शॉपमध्ये शूज बघतोय कारण एकच शॉप आम्हाला दिसलंय. एवढ्या पूर्ण रस्त्याने आम्ही शोधत होतो. सो एक दिसलंय. आता शूज घेऊन घेतो, मग बघू पुढे काय होतंय. व्यवस्थित वाटतं, कम्फर्टेबल कम्फर्टेबल आहे का? अजून एकदा ना, म्हणजे ह्याचाच जोड द्या दुसरा, ते कॅरी बॅग द्या. दोन्ही घाल आणि थोडंसं चालून बघ, तुला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे असं. परत नंतर पुढे प्रॉब्लेम नको. हो, दुसरं दाखव ना. म्हणजे नाही आवडत. काय होतंय? नाही का? माझा आवाज जाईल ना. आम्ही जसं जसं वरच्या साईडला जातोय ना तसं तसा एवढा पाऊस वाढतोय ना, प्रचंड थंडी वाजली आहे. चहा घेण्यासाठी थांबलोय. इकडे भुट्टाचं ते भुट्टा भाजण्यासाठी ना इकडे हे चालू आहे, ते विजलं. एवढा पाऊस चालू आहे. एवढ्या पावसात आम्ही फिरायला निघालो. तुझी कंबर ते काय आरसा आहे का? हे सगळं करायला रेनकोट पण येतं विकायला. रेनकोट घ्या. 50 रुपये 50 रुपये रेनकोट 50 रुपये. गरम गरम चाय, गरम गरम चाय. मला तो पाहिजे फेसवाला. इकडे ना मध्ये थांबलो आम्ही. असे छान धबधबे चालू आहेत, तिकडे पाऊस चालू आहे. एवढं छान वाटतंय. ए थांब की जरा, एवढा पाऊस चालू आहे. इतकी डेंजर हवा सुटली आहे ना. माझा आवाज तुम्हाला येईल की माहिती नाही, पण इकडे आम्ही असं थांबलेलो. काय झालं? आणि फोटोसाठीच थांबलेलो स्पेशल आम्ही. मागचं वेदर तुम्ही बघू शकता, पूर्ण धुकं धुकं आहे. इकडे नदी आहे कुठली तरी. माझे केस मोकळे होते तर मी क्लचर लावलोय. खूप जास्त होतंय. विजय कसं वाटतंय फिरायला आलो आपण तर? मस्त वाटतंय. तुझे एवढे एवढे केस असून उडतात बघ. माझ्या केसांचे काय हाल होत असेल. दगड बांधले ते दाखवायचं तुम्हाला. दगड बांधले ते बघा, दगड बांधले. आपण रिसर्च करू म्हटलं ना प्रत्येक गोष्टीवरती. साईडला कुठं नको नको. अरे पाऊस नाहीये. अरे पण धुकं पडलंय ना. आम्ही ना इकडे आलो होतो. हे फुलं जे आहेत ना ते छोटे छोटे दिसले मला. मला असं वाटतंय हे म्हणजे घ्यावं घरी लावायला, पण ते येतील का नाही घरी काय माहिती कुंडीमध्ये. इकडे सगळीकडे तेच दिसतंय, व्हाईट व्हाईट जे दिसतंय ना ते. आणि आता थोडंसं क्लिअर झालंय, नंतर पूर्ण धुकंच होतं इकडे. 3:45 वाजले आणि आम्ही आतापर्यंत ना घाट म्हणजे घाटापर्यंत नाही पोहोचला अजून, कारण घाटाकडे जाण्याचा ना रस्ताच आम्हाला मिळत नाहीये. कुठल्या कुठल्या रस्त्याने घेतलंय काय माहितीये. आम्हाला जायचंय तामिनी घाटला,
तर तामिनी घाटीतनं काहीतरी 1.5 किलोमीटर दाखवत आहे आणि देवकुंड जो आहे वॉटरफॉल तो 2 किलोमीटर. मला तेच वाटतंय. इकडनं गाय आली आहे आणि आम्हाला दोघींना भीती वाटते की ते इकडे येईल का म्हणून, कारण आम्ही दोघीच इकडे आहेत, ते दोघे तिकडे थांबलेत. तुम्हाला हा जो बॅकग्राऊंडला थोडाफार आवाज येत असेल ना, तो पूर्ण वॉटरफॉलचा आहे. इकडे मागे आहे ते, तर त्याचाच आवाज येतोय, बाकी दुसरा कुठला आवाज नाहीये. तू ओरडती का? आणि अजून आम्ही जेवण पण केलेलं नाहीये. चहा घेतलेला, सकाळी नाश्ता केला, पोहे वगैरे, आणि आता काहीच नाही. वेफर्स खाल्लेत फक्त. बघू समोर कुठे थांबलो तर जेवू आणि बाकी बघू. बाय द वे आम्ही स्टे साठी आलोय. उद्या महाबळेश्वरला जायचा प्लॅन आहे, तर बघू महाबळेश्वरला जातोय की मध्ये प्लॅन चेंज होतोय आमचा. सो त्या हिशोबाने मी तुम्हाला इन्फॉर्म करेलच. ती गाय इकडे येते बाबा, मला भीती वाटते. ती गाय आमच्याकडे येते यार. धडका ती नाही येते का बाहेर? पूर्णपणे भिजलोय आम्ही आणि एवढी जास्त थंडी वाजतीये ना. जरा मी हात माझा जवळ घेते कारण तुम्हाला आवाज येणार नाही. पाठीमागं पूर्ण पाण्याचा आवाज आहे. टॉवेल बिवेल सगळं घेऊन आलेलो आम्ही. तर पूर्ण ओलं झालो. एवढी प्रचंड थंडी वाजती. आता चेंज करायचं आणि पहिले चहासाठी ना हॉटेल शोधायची. खरंच थंडी वाजतीये. कसं वाटलं भिजून? थंड. मी जात नव्हते, मला ना बळजबरी घेऊन जाण्यात आलं, पण एवढं थंड पाणी आहे ना. भिजल्यामुळे ना खूप थंडी वाजत होती मला आणि आदेशला. आम्ही दोघं भिजलोय, आम्हाला थंडी वाजतीये म्हणून आम्ही तिथे शेकोटी जवळ गेलो. पण योगिताही आमच्या मध्ये मध्ये करत होती. तिला तर काही थंडी वाजत नव्हती कारण ती भिजलीच नाहीये, तरी तिचं चालू होतं. आणि शेकोटी नव्हती ती, भुट्टा भाजण्याचं असतं ना ते होतं. आम्ही तिथे थोडा वेळ शेकलो. नंतर ना आमची गरम गरम भजीही रेडी होती, ज्याची आम्ही ऑर्डर दिलेली. छान अशी भजी एन्जॉय केली आणि मग पुढच्या प्रवासाला निघालो. आता मी महाबळेश्वरला निघतोय. असं झालं, आम्ही वॉटरफॉलच्या तिथे खूप जास्त टाइमपास केला आणि आम्हाला तिथे ना भरपूर वेळ लागला. आम्हाला लेट झाले आता महाबळेश्वरला जाण्यासाठी. रात्र असल्यामुळे घाटामध्ये काहीच दिसत नव्हतं. पाऊसही होता आणि खूप जास्त धुकं होतं. त्या धुक्यामध्ये ना ड्रायव्हिंग करायला खूप हार्ड जावं लागलं. मला तर खूप भीती वाटत होती. शेवटचे 15 मिनिटं 15 वर्षासारखे वाटत होते. असं वाटलं एखाद्या ठिकाणी जर गाडी धडकली ना, मग आपलं काहीही खरं नाही, कारण दिसत तर काहीच नव्हतं. अशा परिस्थितीत आम्ही महाबळेश्वरला गेलो. आम्ही महाबळेश्वरला पोहोचलोय आणि आता वाजले 9:30 आणि या टायमाला पोहोचले. एवढं धुकं आहे ना सिटीमध्ये सुद्धा. आता आम्ही हॉटेल पण बघितली. ती निघते ना बाहेर. पोहोचल्यानंतर चेंज वगैरे केलं आणि लगेच खाली गेलो जेवणासाठी, कारण खूप भूक लागलेली आणि गरम गरम जेवण होतं. तेवढं खाऊन सुद्धा आम्हाला थंडी आमची काही राहिली नाही. इतकी जास्त थंडी आहे ना महाबळेश्वरला, बापरे. महाबळेश्वरला पोहोचलो. एवढी थंडी, जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. त्यानंतर हॉटेल तर यांनी अगोदरच बघितलेली. ड्रेस चेंज केला कारण मी खूप ओली झालेली होती. मग चेंज वगैरे केलं, जेवण केलं. जेवणासाठी गेलो तर तिकडे पण पाऊस चालू, एवढी गर्दी तिकडे. मग जेवण वगैरे करून चहा घेतला. आता पुन्हा आलो रूमवरती आणि मस्तपैकी आराम करायचा आहे. 11 किती वाजले? 11:15 वाजलेत. केस कसे झाले? 11:15 वाजले आणि आता खूप झोप येते. म्हणजे काय म्हणते इकडची थंडी? वारं पण सुटले, धुकं पण आहे रे. एवढी थंडी आहे ना इकडे की बस. म्हणजे पुण्यामध्ये या थंडीचं मला असं वाटतं चतकर भाग पण नसेल ना. पण पुण्यामध्ये थंडीच नाही जाणवत. एवढी इतकी थंडी आहे इकडे. आणि येत्या वेळी आम्हाला लक्षात नाही आलं, आम्ही जर्किन वगैरे काहीच आणलेलं नाही. रेनकोट पण नाहीये किंवा छत्री पण नाही एखादी. आता बघू उद्यांचं फिरायचं काय होतं काय नाही. बाकी आता एवढंच. आत्ताचा ब्लॉग मी इथे सेंड करते. उद्याचा ब्लॉग तुमच्यासोबत नक्की शेअर करेनच. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. चला भेटू आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.